Hello students, once again welcome in a सहज शिक्षण YouTube channel. स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्डचा मराठी मीडियमचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठीचा इंग्लिश हा सब्जेक्ट माय इंग्लिश बुक. तर यामधील 1.5 चॅप्टर आहे चिट चॅट. ओके, तर स्टुडंट्स, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढचे सुद्धा तुमच्या स्टँडर्डशी रिलेटेड जे व्हिडिओ जेव्हा अपलोड करीन त्याचं नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, या आधीचे सुद्धा जे चॅप्टर्स आहेत, जी पोएम आहेत, हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे, त्या प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते बघू शकता. लेट्स स्टार्ट 1.5 चिट चॅट. नाव पेज नंबर 5 वरती तुमची हा चॅप्टर दिलेला आहे चिट चॅट. तर यामध्ये टोटल ॲक्टिव्हिटीज आहे. ए ॲक्टिव्हिटी, लेट अस ग्रीट. तर ग्रीट करणे म्हणजेच काय, तर एखाद्याला शुभेच्छा देणे. ओके, सो ही फर्स्ट ए जे लेट अस ग्रीट दिलेली ॲक्टिव्हिटी ते आपण बघूया. ओके, तर इथे 1 बॉय अँड 1 गर्ल आहेत. हे दोघं जण ॲट मॉर्निंगच्या टाइमला एकमेकाला भेटलेले आहेत. तर समजा हे दोघं एकमेकाला भेटलेले असताना हे एकमेकाला ग्रीटिंग्स कसे देणार किंवा एकमेकाला शुभेच्छा कशा करणार. तर हा जो मुलगा आहे हा त्या गर्लला काय म्हणत आहे, हाय, गुड मॉर्निंग. त्यावरती ती मुलगी काय रिप्लाय करते, हॅलो, व्हेरी गुड मॉर्निंग. नाव सपोज ॲट इव्हिनिंगला असेल किंवा ॲट नाईटला असेल तर त्यावेळेला हा मुलगा काय म्हणणार, हाय, गुड नाईट. त्याच्यानंतर ती मुलगी त्याला काय रिप्लाय देते, हॅलो, व्हेरी गुड नाईट. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हे ग्रीटिंग्स कसे द्यायचे त्या टायमिंगनुसार हे शिकायचं आहे. सो याच्यामध्ये बी, लिसन अँड यूज. आता सपोज तुमच्या टीचरनी तुम्हाला क्वेश्चन विचारला, व्हॉट डू यू डू इन द मॉर्निंग. तर तुम्ही सकाळच्या वेळेला काय करता, तर त्यावेळेला तुमचं काय आन्सर असेल, आय टेक बाथ इन द मॉर्निंग. तर मी सकाळच्या वेळेला अंघोळ करतो. ओके, सपोज नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला, व्हॉट डू यू डू इन आफ्टरनून. तर त्यावेळेला तुम्ही काय सांगणार, आय टेक लंच इन द आफ्टरनून. त्याचबरोबर सपोज नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला तुमच्या टीचरने विचारला, व्हॉट डू यू डू इन अ इव्हिनिंग. तर तुम्ही इव्हिनिंगच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला काय करता, तर खेळता. आय प्ले इन द इव्हिनिंग. राईट. नेक्स्ट नाईट हा वर्ड यूज करून आपण बघूयात, व्हॉट डू यू डू इन अ नाईट. तर याचं काय आन्सर होणार, आय लिसन टू द स्टोरीज ॲट नाईट. राईट. तर त्याचप्रमाणे इथे आता त्यांनी आपल्याला काही पॉईंट्स दिले आहेत. हे पॉईंट्स यूज करून आपल्याला ते सेंटेन्स बनवायचे आहेत. सो मॉर्निंगच्या वेळेला आय टेक अ बाथ इन द मॉर्निंग. आय टेक ब्रेकफास्ट. देन आफ्टरनून आय टेक रेस्ट. आय टेक लंच. देन आय प्ले इन द इव्हिनिंग. I complete my homework in evening. Then I listen to the stories at night and I take dinner. Okay, so अशा पद्धतीने आपले हे त्यांनी पॉइंट्स जे दिले होते हे कंप्लीट केलेले आहेत. नाउ नेक्स्ट सी ॲक्टिव्हिटी, लिसन, रिपीट अँड डू. सो इथे त्यांनी माय डे असं नेमिंग दिलेलं आहे आणि पूर्ण दिवसाचं जे स्केड्यूल असतं हे कसं आहे याबद्दलचं दिलं आहे. सो मॉर्निंगच्या वेळेला आय वेक अप अर्ली. तर मी लवकर उठतो. ॲट मॉर्निंग आय ब्रश माय टीथ. माझे दात घासतो. आय टेक अ बाथ. मी अंघोळ करतो. आय हॅव अ ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग. तर सकाळच्या वेळेला मी ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करतो. I wear my school uniform. Then I pack my school bag. तर सकाळच्या वेळेला माझी बॅग, मी स्कूलची बॅग पॅक करतो. and I go to the school. Then I play with my friends. I do my homework. आता I do my homework हे कोणत्या वेळेला येणार, तर ते इव्हिनिंगला येणार. I go to bed at night. ओके,
सो टीचरने या ठिकाणी व्हेन डू यू प्ले, तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सशी कोणत्या वेळेला खेळता, तर इथे काय देणार उत्तर येणार आपलं आय प्ले इन अ इव्हिनिंग. सो याच टाईपचे आणखीन काही क्वेश्चन हे तुम्हाला विचारायचे आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आन्सर घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल सपोज मी तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हेन डू यू डू युअर ब्रेकफास्ट, तर त्यानंतर तुमचा आन्सर काय असणार आय डू माय ब्रेकफास्ट इन द मॉर्निंग, राईट. देन अगेन मी तुम्हाला जो क्वेश्चन विचारला व्हेन डू युअर होमवर्क, ओके, व्हेन डू यू डू युअर होमवर्क, तर यावरती तुमचं काय आन्सर असेल आय डू माय होमवर्क इन इव्हिनिंग. ओके, सो या टाईपचे जे काही क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन तुम्हाला विचारायचे आहेत आणि त्यावरून त्याचे आन्सर्स तुमच्याकडून घ्यायचे आहेत. सो नेक्स्ट आपण बघूया डी अवर असेंब्ली, राईट. तर स्टँड इन अ लाईन, तर असेंब्ली म्हणजे काय, तर तुमची स्कूल स्टार्ट होण्याच्या पूर्वी किंवा तुमचे जे लेक्चर्स आहेत ते स्टार्ट होण्याच्या आधी तुमची जी असेंब्ली घेतली जाते त्याच्यासाठी इथे दिलेले आहेत काही लिसन अँड फॉलो, म्हणजे त्या टाईपमध्ये तुम्हाला ते ॲक्शन करायचे आहेत. स्टँड इन अ लाईन म्हणजे एका लाईनमध्ये एका पाठोपाठ असं तुम्हाला उभे राहायचं आहे. स्टँड ॲट एझी, स्टँड ॲट एझी म्हणजे विश्राम या स्थितीमध्ये उभा राहायचं आहे. अटेन्शन, अटेन्शन म्हणजे कोणती स्थिती असती, सावधान स्थिती, यामध्ये उभा राहायचं. स्टार्ट द नॅशनल अँथम, तर आपण अटेन्शन या पोझिशनमध्ये आहे. देन वी हॅव टू स्टार्ट नॅशनल अँथम. देन रेडी फॉर राज्यगीत, बी रेडी फॉर प्लेज, तर प्रतिज्ञेसाठी तयार राहायचं आहे. स्टँड द प्रिएम्बल, स्टार्ट द प्रिएम्बल अँड जॉईन युअर हँड्स लेट अस प्रे, त्यानंतर दोन्ही हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे. तर चला स्टुडंट, याच बरोबर हा चिक चॅट चॅप्टर इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा सो दॅट इथून पुढचे सुद्धा व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. थँक्यू.